आपल्याला छळलं असं छळलेलं नव्हतं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे. ज्या मातोश्रीने, ज्या बाळासाहेबांनी, कोण तुम्ही असाल, तडीपार होतात, कशासाठी तडीपार झाला माहिती नाही, आपला वाचव याला, तुम्ही काय केलंय, काही का असे नाही, असू दे त्याला, बसू दे त्याला, हे सगळं बाळासाहेबांनी सोसलं, भोगलं, त्याची फळं तुम्ही आम्हाला दाखवताय. राजकारण हे एवढं गडूळ कधीच झालेलं नव्हतं. खरं म्हणजे राजकारणामध्ये 2 माणसं इकडे तिकडे गेली, 4 माणसं, हे ठीक आहे, पण पक्ष तुम्ही संपवायला निघालेला आहात. ज्या पक्षाने तुमचं बोट धरलं नसतं, तर तुम्हाला कोणी ओळखलं नसतं, तुम्ही तिथेच त्याच वेळेला गाडले गेला असतात, त्यांना तुम्ही आज संपवायला निघालात. बरं, आज मी आणखीन मुद्दामून एक हे ऐकवतोय. हे आता जे त्यांचं चाललेलं आहे सगळं, की टू थर्ड, हे कायदेतज्ञ उल्हास बापट, की 2/3 लोकांची संमती असावी लागते, या मुद्द्याचा आधार घेतला जातोय, पण तो अर्धवट आधार घेतला जातोय. आता 10व्या शेड्यूलमध्ये असं म्हटलेलं आहे की जर का एखाद्या सदस्याने आपणून पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो या 10व्या शेड्यूल खाली. आणि मग 4थ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलंय की यातनं कोण कोण वाचू शकतं, तर पक्षाने जर का विलिनीकरण केलं आणि त्याला 2/3 सदस्यांनी जर का संमती दिली तर ते वाचतात. म्हणजे निर्णय जो आहे मर्जरचा तो पक्षाने घ्यायचा. या 6 लोकांकडे तो मर्जरचा निर्णय नाहीये, हे त्या तिकिटावर निवडून आलेले, तो पक्ष नाहीये, पक्ष वेगळा आहे. त्यामुळे इथे निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे आणि मग जर का 2/3 असतील तर ते वाचतील. तर आता याच्यावर सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत 4 वर्ष हा खटला पडू नये, अजून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय दिलेला नाही. मला तर काही वेळा असं वाटतं की इतक्या उदात्त हेतूनी हा अँटी डिफेक्शन लॉ केला होता 85 साली, की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याचा आत्माच मुळी पक्ष पद्धती आहे. तर ती निकोप ठेवायची असेल तर पक्षांतर बंदी कायदा पाहिजे म्हणून हा केला. त्याचं इतकं विकृतीकरण गेल्या काही दिवसांमध्ये केलंय 4 वर्षामध्ये, आणि सुप्रीम कोर्ट गप्प बसलंय. तर मला तर काही वेळा असं वाटतं, राज्यघटना शिकवणारा म्हणून, की या विकृतीकरणाला सगळ्यात जास्त कोणी जबाबदार असेल तर सुप्रीम कोर्टच जबाबदार आहे. बोला. आता उद्या आमच्या आणि बापट साहेबांच्या डोक्यावरती हातोडा पडेल, सुमोटो. कारण झालंय काय, की एका बाजूने सुप्रीम कोर्ट आणि आमचे कायदा मंत्री बॅडमिंटन खेळतायत आणि मध्ये आमचं शटलकॉक झालंय. संविधानाचं पण शटलकॉक झाले, हा त्याच्याकडे, तो त्याच्याकडे, तो त्याच्याकडे. अरे, देशाची बरबादी होते आणि तुम्ही तिकडे मजा मारत बसलात. पण आता विचार सगळ्यांनी केला पाहिजे, केवळ शिवसेनेने नाहीये. हा विषय शिवसेनेचा नाहीये. का शिवसेना पाहिजे, एक तर शिवसेना हवी आहे की नको आहे, हा विचार सगळ्यांनी करा. महाराष्ट्राने केला पाहिजे. आज सुद्धा मी जेव्हा जातो, म्हणजे अगदी ठीक आहे, मी जिल्हा परिषद निवडणुकीला नाही फिरलो कोणी. याचं कारण मला स्थानिक नेते उभे राहिले पाहिजेत. त्यांच्या जीवावरती तुम्ही शिवसेनेची धुरा ही स्थानिक पातळीवर तरी सोपवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला आपले पंतप्रधान येतात, अगदी दूध संघाच्या निवडणुकीला सुद्धा भाई और बहनो, मग माझे स्थानिक लोक आहेत कुठे? बरं, तुम्ही खासदार आहात, तुम्ही आमदार आहात, अरे करा ना निवडणूक, लढवा. पण ज्या वेळेला आपत्ती आली होती मराठवाड्यावरती, या गेल्याच वर्षी जमीनच्या जमीन वाहून गेली होती, शेतकऱ्याची जमीनच्या जमीन, महापुरामध्ये घरं वाहून गेली, भांडीकुंडी वाहून गेली, वह्या पुस्तकं वाहून गेली. तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आले नव्हते. मी आणि माझ्या बरोबर हे सगळे अंबादास, चंद्रकांत खैरे साहेब, कैलास वगैरे त्यावेळेतले सगळे आमदार, खासदार आणि आपले शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेले होते. मी मुख्यमंत्री होतो. हे सांगावं का लागतंय? कारण लोक विसरतात.
कोणी न मागता कर्जमुक्ती ती सुद्धा कोणत्याही प्रश्नाशिवाय मी केली होती. 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं होतं. आणि करोनामध्ये काय केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन आमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो एक सांगायचा राहिला. कारण प्रबोधनकारांपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कोणालाच माहिती नाही आहेत. माहिती असतील कसे? कारण जसा करोना आला होता तसं त्यावेळेला प्लेग आला होता. आणि तेव्हा आमचं घराणं हे पनवेलमध्ये राहायचं. आणि प्लेग म्हणजे काय? लागला की गेला. म्हणजे कोणाला गाठ आली का गेलाच. आणि त्याच वेळेला मग ते रँड वगैरे ते सगळं झालं, ते पुण्यामध्ये ते तिकडे. पण मृतदेह वाहून न्यायला कोणाची तयारी नव्हती, हिंमत होत नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहण्याचं काम केलं आणि त्याच्यात ते घेऊन ते गेले. आहे कोणाचा असा घराण्याचा इतिहास?